मी बघूया। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील निर्धार शिबिरामध्ये आगामी पालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय। यावेळेला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलंय। तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर लबाडी करून भाजपनं सत्ता मिळवल्याचा आरोप सुद्धा केलाय। यावेळेला उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती जोरदार निशाणा साधलाय। भाजप हे देशप्रेमी आहे हे फेक नरेटिव्ह आहे। जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशासंदर्भात चांगली भूमिका घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती आणि याची आठवण उद्धव ठाकरेंनी यावेळेला करून दिली आहे। आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर आहोत, ते जे करतात ते आम्ही करतो। मोहन भागवत गेले नाही तर मी कसा प्रयागराजला जाऊ असा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावलाय। आपण कोणत्या दिशेने चाललोय हेच कोणाला कळत नाहीये आणि म्हणून मी मगाशी संजय बोललो आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे। भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे। कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत हिंदुस्थान पाकिस्तान बरोबर कोणतेही अगदी खेळाचे जरी असले तरी संबंध ठेवणार नाही हे बोलायचं सुषमा स्वराज तेव्हा बोलत होत्या। जे परवा येऊन गेले ना इकडे अनाजी पंत जोशी घाटकोपरमध्ये बडबडून गेले की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे। अहो तुमच्या बापांनी नाही दिली आम्हाला मुंबई मराठी माणसांनी लढून बलिदान करून मिळवलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला शिकवायला जाऊ नका। त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र जागा वाटपावरनं फोडणारी ही अवलाद जनसंघाची हिला ना मुंबईबद्दल मराठी भाषेबद्दल काही प्रेम आहे ना देशाबद्दल काही प्रेम आहे। जाऊन तिकडे दाढी बुडवून आले आणि म्हणे उद्धव ठाकरे गेले नाहीत। अरे मी ठरवलं होतं कारण काय बाकीचं सगळं ठीक आहे पण आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत ना रे। आणि आपण ठरवलं होतं की नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची। पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार? मी नाही गेलो तुम्ही कसे जाणार? देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले काय कशाचा काय संबंध? कामाला स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही। हेच तर तुमचं दुःख आहे। कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे। ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरागडबडचं काम नाही येते। जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा। मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं। तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा। एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा, म्हणजे गरज सरो वैद्य मरो। त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो का? कारण हिंदुत्व। मग 19 साली पुन्हा ते अमित शाह वगैरे घरी आले, त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली, त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी आपलं गद्दारी करून सरकार पाडलं। पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक, मी काय दिलंय तुम्हाला? काही देऊ शकत नाही। आज माझ्याकडे काय आहे? म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसं गद्दारांनी शिवसेना अमित शहा म्हणून लावावं, नाही तर शिवसेना अदानी म्हणून लावावं, कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे। ही केवळ आपण जिंकण्याची लढाई नाहीये, तर कशावरती विजय मिळवायचा हे पहिले ठरवा।